जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा को पावट बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. आजच्या भागात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं भक्तिपूर्वक स्वागत करते. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्योतींची निज ज्योती. म्हणजे परमेश्वर असंख्य ज्योतींनी नटलेला आहे आणि या सगळ्या ज्योती म्हणजे आपण सारे जीव आहोत. या अनुभवाची प्रचिती ही सर्वोच्च ज्ञानाची प्राप्ती असं देखील माऊली सांगतात. माऊलींची एक फार सुंदर ओवी आपल्या प्रत्येकालाच खूप आवडणारी. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. विवेकरूपी दिव्यास आलेली अविवेकाची काजळी दूर झाडून आपण ज्ञानाचा अखंड दिवा प्रज्वलित करूया. माऊलींची दिव्य विचारधारा समजून घेण्यासाठी आजच्या कथा भागाला सुरुवात करूया. कथेचे शीर्षक आहे संत श्री ज्ञानेश्वर महाराज योगी पावन मनाचा. आणि ही कथा आपल्यासमोर प्रस्तुत करणारे कथाकार आहेत जालना येथील हरिभक्तीपरायण डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकर. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, बोलो रे भाई सब संतन की. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराशी. जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय 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 जय राम कृष्ण जय हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेणे, बोलिलो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, तयाची आस पुरवावे. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर भगवान यांच्या परमोच्च साधनेचं मूळ रहस्य आपण ऐकत आहोत. योगी पावन मनाचा. मनुष्य जीवन सगळ्याला मिळत असतं, ते एकदाच मिळत असतं. दुर्लभो मानुष्य देह असं म्हटलेलं आहे.
पण मिळालेला हा देह प्रत्येकाचा सार्थकी लागेल का? हो, लागेल. त्यासाठी त्यांनी त्याच्या जगण्याचे रस्ते बदलले पाहिजे. आपण ज्या रस्त्यावरती चालत आहोत हा रस्ता मरणाचा आहे, समाप्त करणारा आहे, सुख दुःखाचा आहे. परमार्थ असा नव्हे. परमार्थ हे महाधन आहे. अविनाशी अशी प्राप्ती आणि चिरकाल शांती परमार्थ केल्यानं प्राप्त होत असते. योगी पावन मनाचा, हा योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, जनाचा, योगी पावन मनाचा, पावन मनाचा, ओ योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, मनाचा, योगी पावन मनाचा. विश्वरागे झाले वन्नी, रागे झाले वंदी, संती सुखे व्हावे पाणी, संधी सुखे व्हावे पाणी, योगी पावन मनाचा, हा योगी पावन मनाचा, हो योगी पावन मनाचा. आणि म्हणून योगी पावन मनाचा, योगी जो असतो तो कसा असतो हे आपल्याला ऐकायचं आहे आज. एक सांगू तुम्हाला, कदाचित या कथेतून हे रहस्य कळाल्यानंतर तुम्हाला योगी नाही होता आलं तर चालेल, पण एक काम करा, कमीत कमी उपयोगी तरी व्हा. एवढं जरी कळालं तर आपल्या कथेचं सार्थक झालं. आपण ज्ञानेश्वर महाराज नाही होऊ शकणार, ठीक आहे, नका हो, ते योगी होते, पण तुम्ही कोण व्हा? उपयोगी तरी व्हा. कामी या लोकांच्या. उपयोगी म्हणजे कोण? अहो, सरपंच गावाला गेले की सही करण्यासाठी दुसरा जो माणूस असतो त्याला उपसरपंच म्हणतात. तसं धर्म कार्य करण्यासाठी योगी असतात, पण योग्याच्या कार्यक्रमाला शोभे आणण्यासाठी तुम्ही सगळी माणसं माझ्या उपयोगाची आहेत, म्हणून मी तुम्हाला उपयोगी म्हणून नमस्कार करतो. आणि सरपंचाला केला काय आणि उपसरपंचाला केला काय, नमस्कार मिळतोच. म्हणून आदिनाथ उपयोगी आहे, माऊली उपयोगी आहे, उपाध्ये उपयोगी आहे. आणि तुम्ही ऐकताय, तुम्ही कोण मग? तुम्ही सुद्धा उपयोगीच आहात. म्हणून या सृष्टीमध्ये अशी कोणतीच गोष्ट निरुपयोगी नसते, त्याचा उपयोगच होतो. फक्त त्याच्या लक्षात येत नाही की मी कोण आहे. तो उपयोग करून घेता आला पाहिजे. ही ज्ञानोबरायाची रहस्यमय कथा आहे. या जांभूळगावचे आदर्श सरपंच संतोषरावजी भगवंतराव जांभूळकर यांच्या प्रेमामुळे, सहयोगामुळे आणि शुभम प्रोडक्शन झी टॉकीजच्या माध्यमातून पहिल्यांदा महाराष्ट्राच्या सेवेत माऊलीच्या कृपेने आणि माऊलीसाठी मी सांगतोय की जगाला
सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग फक्त ज्ञानेश्वरी आणि गाथाच देऊ शकते. काय योगी मनाचं महत्व आपल्याला कळायला पाहिजे. मला तुम्ही सांगा, आपण नेमकं कुणाच्या मागं जावं? आत्ताच्या काळात आपण नेमकं जावं कुणाच्या मागं? शिक्षणाच्या मागं जावं तर त्याचा बाजार भरलाय. शिक्षणाच्या नावाखाली कुसंस्कार वाढलेत, व्यापारामध्ये भेसळ झाली, राजकारण अशा वळणावर आहे की आपण ती बोलू नये या ठिकाणी. आजचा माणूस संध्याकाळी कुठे राहील त्याची गॅरंटी राहिली. साधू संतांवर तरी कसा भरोसा ठेवावा? कुणावर विश्वास ठेवावा? तर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवूच नका. तुम्ही विश्वास ठेवा ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजावरती. मग ते कुठे भेटतील तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराजांना भेटायचं असेल तर ज्ञानेश्वरीत जा, ओव्या वाचा, माझी माऊली भेटेल तुम्हाला. तुकाराम महाराजांच्या भेटीला जायचं तर गाथा वाचा. गाथा आणि ज्ञानेश्वरी ही त्यांच्या हृदयाची भाव आहेत, त्यांची स्पंदनं आहेत, ती व्हायब्रेशन्स आहेत. आणि त्या स्पंदना जाणीव तुम्हाला झाल्या की बस झालं. म्हणून या चारही भावंडांना लोकांनी वाढीत टाकलं, आळंदीतून हाकलून दिलं. आपल्या मुलांची मुंज व्हावी म्हणून त्यांच्या आई वडिलांनी देहत्याग केला, देहांत प्रायश्चित्त भोगलं. परंतु तरीही माणसं बदलली नाहीत. दुष्ट माणसं बदलत नसतात. म्हणून पूर्वीपासून एक म्हणे, स्वभाव बदलत नाही. सगळ्याला औषधे म्हणे, पण स्वभावाला औषध नाही. कारण सो म्हणजे स्थायी आणि भाव म्हणजे लक्षण. मिरची तिखट आहे, मग कुण्या यज्ञात नेल्यानं गोड होणार आहे का मंत्र म्हणल्यानं गोड होणार नाही? शाबुदाण्यात टाका का कशातही टाका, तिखट चटका हाणणारच. कारण तिचा तो काय आहे? स्वभाव आहे. स्वभावाला औषध नाही. मग ही दुष्ट माणसं बदलायची कशी? बरं, या काळात मारता येत नाही कोणाला आणि मारूही नका. हे बघा, या काळात एखाद्या माणसाचं पटलं नाही किंवा तो आपल्याला आवडत नसेल किंवा त्रास देत असेल, तुम्ही त्याला मारू नका. योगी पावन मनाची सिस्टीम वापरा. तुम्ही एकच गोष्ट करा, त्याला मारण्याच्या ऐवजी फक्त देवाला प्रार्थना करा की दुरितांचे तिमिर जावो, जी खळांची व्यंकटी सांडू. वाकडी आहेत ती माणसं आतून बाहेरून, खळ आहेत, ती बदलायची नाहीत. माणसं बदलतात प्रार्थनेनं, माणसं बदलतात श्रद्धेनं, माणसं बदलतात भक्तीने. आणि म्हणून विज्ञानामध्ये ही गोष्ट नसते, पण कथा कीर्तनात ही गोष्ट असते. कथेने श्रद्धेची अभिवृद्धी होत असते. कथेने समाजामध्ये सात्विकता येत असते. आजची परिस्थिती घराघरातला, मनामनातला आणि समाजातला सात्विक जिव्हाळा आटत चाललाय. माणसं एकाकी पडतायत, समूह नष्ट होत आहेत. आणि जे समूह एका ठिकाणी आलेत ते स्वार्थासाठी आणि लबाडीसाठी आलेत. कल्याणासाठी एक समाज निर्माण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून योगी पावन मनाचा ही कथा आपल्या मुलामुलींना आपल्याला योग्य वळणावर दिशा घेऊन जाते. ही चारही भावंड सकाळी सकाळी अंगणामध्ये बसलेली आहे. सूर्याची कोवळी किरणं अंगावरती पडलेली आहे. आणि इतक्यामध्येच मुक्ताईनं सुंदर अशी रांगोळी तुळशी वृंदावनावरती काढली, दिवा लावला, आरती घेतली आणि हात जोडले. हे संस्कार असतात. तुम्हाला एका दिवसात मांडी घाला, भजन करा, टाळे वाजा म्हणलं तर नाही होणार. कारण ते मुळातच असावं लागतं. इच्छा नसली तरी घरात देवपूजा केली पाहिजे, आवडत नसलं तरी आरती केली पाहिजे, सवय नसली तरी मुला मुलींना नातवंडांना देवाच्या पाया पडायला लावलं पाहिजे. पड आजोबाच्या पाया, पड आजीच्या पाया. मग ते वळण त्याला लागतं. पण तुमच्या घरात पाय पडायचा कार्यक्रमच नसतो. हे फक्त दसऱ्याच्या दिवशी पाया पडतात आणि त्या दिवशी दोन्ही पेलेले असतात. नातू पेल्याला, आजोबा पेल्याला. मग त्याला कोणाच्या पाय पडतो ते कळत नाही. ते ओरडून म्हणतं कुणाच्या पाय पडावं?
अरे जयाची बळप्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे वंदिती पाय वडील धारे म्हणून. ज्याचं अवसान संपलंय, ज्याला बुद्धी राहिली नाही, ज्याचं मरण जवळ आलंय, त्याच्या काय पाय पडतो? संपलं की ते सगळं. म्हणून पंढरीचा आदेश घेतला पाहिजे योगी पावन मनाचा. आमचा काय आदर्श सांगू तुम्हाला? आमचा कीर्तनकार असो, टाळकरी असो, गायक असो, वादक असो, पंक्तीवाला असो, दिंडीवाली तुळस घेणारी आमची माऊली असो, की खांद्यावरती पताका घेणारा विनेकडी वारकरी असो, आमचं एक तत्व आहे, हे ज्यांनी पाळलं का पांडुरंग त्याला सांभाळतो. एकामेकाच्या पाया पडणं ही अवस्था साधी नाही. माणसं सहजासहजी पायाच पडत. उभ्या संसारात कोणी पाया पडत नाही म्हणून वरमाई रुसून बसती, माझ्या पाया पडले नाही. काय माणसं तर असे बसले की असेच बसते वाटतं लोकांनी माझ्या पाया पडावं. अरे तू पड ना. एक सांगू, पाया पडणं आपल्याकडं असावं. आपण वाकलो ना, दुसऱ्याची इच्छा नसली तरी आशीर्वाद द्यावा लागतो. म्हणून आमचं भांडवल आहे, पाया पडावे हे माझे भांडवल. आम्ही आमच्या गुरूंना, आमच्या देवाला, आमच्या वंदनी सत्पुरुषाला दिवसातून 10 वेळा समोर येऊ देत, 10 वेळा दर्शन घेतो. का बरं? अरे घडलं ना, 10 वेळा घडलं ते, 10 वेळा आशीर्वाद मिळवले. आणि म्हणून तुळशीच्या पुढे दिवा लावला, अगरबत्ती लावली. वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावणी, पुष्पसारा नंदिनीच तुळशी कृष्ण जीवनी. ही पवित्र तुळशीची माळ आहे ना, ही पावन करते माणसाला. ज्ञानदादा, तुळस का लावायची असते? मुक्ताई, तुळशी इतकं जगात पवित्र काहीच नसतं. प्रत्येक झाडात एक स्वतःची ताकद असते. तुम्ही उमराला पाणी घाला, प्रदक्षिणा करा, मनशांती मिळेल. म्हणून दत्तप्रभूचं तिन्ही देवाचं रूप उंबराच्या झाडामध्ये असतं. तुम्ही पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करा. पिंपळाची पानं हृदयाच्या पानासारखी, असं दिल दाखवलेलं आहे त्याने. ते हृदयातल्या सगळ्यात दुष्ट विचाराला नष्ट करतं. म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा न ठेवा, पण आमच्या आईसाहेब रुक्मिणीने संन्याशी झालेल्या आपल्या पतीला परत बोलवण्यासाठी पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. यांचे महाराज झालेले, संन्यास झालेले नवरा तर परत आलाच, पण पिंपळाच्या 1.25 लाख प्रदक्षिणाने नुसती लेकरं नाही, ब्रह्मा विष्णू महेश चित्कला पोटाला आल्या. म्हणून करून पहा. ते पिंपळच पावन झालाय त्या प्रदक्षिणामुळं. तो 750 वर्षापासून आळंदीत उभा आहे माऊलीच्या दारात, आणि कोट्यावधी माणसं दर्शन घेत आहेत, दिवसभर लाखात तरी. म्हणून ज्या बायांचं पटत नसेल नवरा बायकोचं, ज्यांच्या कटकटी असतील, जा आळंदीला, मिटतंय, 100% मिटतंय. असे झाडाचे गुण असतात. मग येड्यावानी करणाऱ्या माणसाला सुद्धा झाडच म्हणतात तुम्ही. अंगात आलेल्या माणसाचं पाहणं कसं आहे. ते काय म्हणतं, है है मी झाडाला घेऊन जाणार, हाय रे. आलं का लक्षात? माणूस पण झाडच आहे. ते बोला देवा, काय मागतं झाड? झाडाला बोलावं लागतं. झाड जाणी जे फुले हे ओळखायचं असतं. म्हणून तुळशीची माळ का घालायची? तर आज ऐका माझ्याकडनं, हा जीवनातला सगळ्यात मोठा ब्रेकर आहे तुळशीची माळ. हा वाईटापासून वाचवतो आपल्याला. तुमचं घर जर शेकुरीत ठेवायचं असेल ना, तर अंगणामध्ये तुळस असावी. तुमच्यावर कोणी कशी नजर टाकली तर तुळस स्वतःवर घेते. आणि विशेष करून जर काही विटाळ चंडाळ जास्त झाला, ते स्वतः जळून जाते, पण घराला शेकुरीत ठेवते. म्हणून तुळस असावी. लोकांच्या नजरा चांगल्या नाही, लोकांच्या नजरातून रिॲक्शन येत असतं आपल्यावर. तुम्ही सगळं फक्त चांगले कपडे घाला, भांग पाडा, तुमचा अपोजिट माणसानं जर तुम्हाला असं नुसतं निहाळून पाहिले का रे बापरे यांनी काय भारी कपडे घातले, तुम्हाला 3 दिवस नुसते जांभळ्याच येणार, आंग पिळवून येणार. नजर लागली म्हणजे नजर. तुम्ही जेवतायत आणि ताटावर अचानक एखादा माणूस आला आणि त्यांनी ताटात पाहून म्हणला, अरे बापरे काय पुरणाच्या पोळ्या, काय मजा यायच्या जेवाची, तुम्हाला 3 दिवस नुसते करपट ढेकरं येणार. ही तुळशीची माळ इतकी भारी आहे. ही तुळशीची वाळलेली लाकडं सुद्धा प्रभावी आहेत, तर ओली किती भारी असतील. ही 40 वर्षापूर्वी माझ्या आईने ही वाळलेली लाकडं माझ्या गळ्यात घातली. ही निर्जीव लाकडं आहे, पण इतकी ताकद आहे या लाकडाची
ही लाकडं गळ्यात घातल्यापासून मला सगळं काही विनामूल्य मिळतं. साखरेचे भाव माहीत नाही, कॉफीचे भाव माहीत नाही, दुधाचे भाव माहीत नाही. दूध पिता पिता तोंडात येतं. ती माझी ताकद नाही, या माऊलीची ताकद आहे. ज्याच्या घरी जाईन तो किती श्रीमंत असला तो खाली बसतो आणि आम्हाला पलंगावर बसायला मिळतं. माझी ताकद नाही, या माईची ताकद आहे. आणि इतकी प्रेम करते ही माया माझ्यावरती. ज्या रात्रीला सगळे व्यवहार बंद होतात, मार्केट बंद होतं, भाजीपाला बंद होतो, बँक बंद होतात, तेव्हा मला ही रात्री सुद्धा माया करते आणि पाकिट देते. हिला काढून पहा ना, कोणी चहा पाजणार नाही तुम्हाला. आणि हे जाऊ द्या, विनोदानं सांगत होतो, ही वाचवते माणसाला. म्हणून तुमचे मुलं वाया जाऊ द्यायचे नसतील तर त्याला ब्रेकर घाला. लाज वाटते, जाऊ शकत नाही. आदिनाथ तुमचं नाव आहे, गळ्यात माळ आहे, भक्ती संप्रदायात आहे. तुमची किती वासना बिघडू दे, तुम्ही तमाशात नाही जाऊ शकत, तुम्ही हॉटेलला नाही जाऊ शकत. मग दुर्गुणापासून वाचवते ही माळ. म्हणून वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावणी पुष्पसारानंदिनी तुलसी कृष्ण जीवनी. आपल्या जीवनामध्ये तुळशीचं स्थान असावं, आपलं जीवन पवित्र होतं. हातातल्या परडीतली मोगऱ्याची फुलं वाहत असताना मुक्ताईच्या हातातून मोगऱ्याच्या कळ्याची परडी सांडली आणि सगळ्या कळ्या खाली पडून गेल्या. डोळ्यामध्ये पाणी आलं. दादा, आईची आठवण येते रे. तिला मोगऱ्याच्या कळ्या लय आवडायच्या. बघा ना, गावातून आणलेली सगळ्या ह्या कळ्या इथे सांडून गेल्या. आता कृष्णाच्या डोक्यावरती काय वाहू? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मुक्ते काळजी करू नकोस. लगबगीनं गावात गेले आणि सिद्धोपंताच्या वाड्यातून छानसं असं मोगऱ्याचं रोप आणलं आणि खड्डा करून ज्ञानोबरायाने ते झाड लावून पाणी घालत मुक्ताईला जवळ येऊन सांगितलं, आता तुझ्या कळ्या कधीही सांडणार नाहीत. हा छोटासा मोगऱ्याचा वेल अनंतामध्ये जाईल. म्हणून तेव्हाच म्हणतात, मोगरा फुलला, मोगरा फुलला. त्या मोगऱ्याला ज्या कळ्या आल्यात ना, आजचे कीर्तनकार, प्रवचन गाणारे, वाजवणारे, हे ह्या झाडाच्या कळ्या आहेत. आपापल्या भागात त्या सुगंध देत असतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा मुक्ताईने प्रश्न केला, दादा, आई बाबा गेले, बरीच दिवस झाली आता, मग चला ना आळंदीत. आपल्या बापाने देहांत प्रायश्चित्त केलं, मग धर्मपीठाने आपल्याला शुद्धीपत्र दिलं पाहिजे. चारही भावंड दबक्या पावलाने हळूहळू 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 आळंदीमध्ये आले. अहो, आळंदीत यायची भीती वाटत होती. कोणी जरी आलं तर दगड मारायचे माऊलीला. संन्यासाची कार्ट गावात आली, पळा इथून. त्यामुळे काळजाचं पाणी व्हायचं. आजही मुक्ताबाई म्हणत होत्या, जरा सांभाळून बरं ज्ञाना, कोणी दगड मारील तुम्हाला. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, काका, मुक्ताई सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आले. सिद्धेश्वराचं मनोभावे दर्शन घेतलं. हे सिद्धेश्वरा, पाव बापा. पिंपळाला प्रदक्षिणा केल्या आणि मुक्ताईला रडायलाच आलं. माझ्या आईनं याच सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा केल्या. आता हा सोन्याचा झाला. जो कोणी याची प्रदक्षिणा करेल त्याचा जन्म सफल होईल. मुक्ताईनं आशीर्वाद दिला सुवर्ण पिंपळाला. अजून सळसळतोय तिथेच तो साक्षी आहे त्या आळंदीच्या सर्व घटनांचा. तो साक्षी आहे माऊलीच्या जीवनाचा आणि समाधी सोहळ्याचा. त्या पिंपळाला मिठी मारली तरी आपल्या अंगामध्ये संचार होतो. ऊर्जा, शक्ती, प्रेरणा, दिशा, गती मिळते. पिंपळाच्या प्रदक्षिणा करून सिद्धेश्वराच्या पाठीमागच्या प्रांगणात आळंदीच्या धर्म मार्तंडाची सभा बसली होती. सगळे हट्टी, हटवादी, रागीट, धर्मनिष्ठ ही सगळी लोक त्या ठिकाणी बसलेली होती. श्री निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवानी या धर्मपीठाला वाकून नमस्कार केला. भूदेव, नमस्कार घ्या आमचा. हा माझा मोठा भाऊ निवृत्ती,
मी ज्ञानदेव, हा सोपान आणि ही मुक्ताई. तुम्ही आमचे मामा लागतात सगळेजण, आम्ही तुमचे भाचे आहोत. काही रक्ताचंही नातं तुमचं आमचं आहेच. मानवतेच्या दृष्टिकोनातून आमच्या बाबांनी लग्न केलं, पुन्हा संन्यास घेतला, पुन्हा लग्न केलं. एवढ्या एका छोट्याशा चुकासाठी तुम्ही त्याला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. आमच्या मायबापाने आपल्या लेकरा बाळाच्या मुंजी व्हाव्यात, त्यांची लग्न व्हावीत, त्यांचे संसार सुखा समाधानाचे व्हावेत म्हणून आमच्या मायबापाने आम्हाला न सांगता झोपीतच टाकून दिलं आणि देहांत प्रायश्चित्ताचं प्रायश्चित्त त्यांनी घेतलंय. भूदेवा, आपण माणसं आहोत. किड्या मुंग्याला सुद्धा संसार करण्याचं सौभाग्य असतं. आमच्या वाट्याला ते काय येऊ नाही. रस्त्यावरचे पशु पक्षी कुत्री सुद्धा प्रसवन करून आपली प्रजा निर्माण करत असतात. आम्ही यापेक्षा वाईट आहोत का? हे आम्हाला न्याय मिळू नाही. आम्ही या धर्मपुठाला शरण आलो आहोत. आता आम्हाला हक्क आहे बोलण्याचा की तुम्ही दिलेली शिक्षा माझ्या आई वडिलांनी भोगलेली आहे. आता आम्हाला शुद्धीपत्र द्या आणि आमच्या मुंजी होऊ देत. इतक्याच महादेव शास्त्री मोठ्यानं कडाडले. संन्यासाची पोर तुम्ही? अहो, तुमच्या बापांनी प्रायश्चित्त केलं ते त्यांनी केलेल्या पापाचं फळ होतं. ते त्याच्यातून मुक्त ते झाले, पण तुम्ही त्या संन्यासाची लेकरं आहेत ना. आम्ही जो त्यांना देहांत प्रायश्चित्ताचा जो गुन्हा केला तो त्यांच्यासाठी होता, तुमच्यासाठी नाही. काय विचित्र असतो समाज. ते त्यांनी केलेल्या पापातून मुक्त झाले, पण तुम्ही त्या संन्यासाची लेकरं आहात आणि संन्यासाच्या लेकराला याच्यातून बाहेर पडण्याचं शुद्धीपत्र देण्याचा अधिकार आम्हाला नाही. मुदगल शास्त्री, महादेव शास्त्री, गणेश शास्त्री या सगळ्यांनी सांगितलं, बाळा हो, मानतो आम्हाला तुम्ही आमच्या गोविंद पंताचे नातू आहात, परंतु शास्त्रात हा नियम नाही. आळंदीचं धर्मपीठ आपल्याला शुद्धीपत्र देऊ शकत नाही. मग आम्ही काय करायचं भूदेवा? आता आम्ही सुद्धा देहांत प्रायश्चित्त करायचं का? नाही बाळा, आपल्यापेक्षा अजून एक मोठं कोर्ट आहे. तुम्ही दक्षिण काशी पैठणला जा. तिथे गणेश शास्त्री आहेत. आम्ही पत्र देतो तुम्हाला की यांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलेलं आहे. यांच्या शुद्धीसाठी यांना शुद्धीपत्र देण्यात यावं. शिक्का मारला, पत्र घेतलं आणि अतिशय जड अंतकरणाने ही चारही भावंड धर्मपीठातून बाजूला गेली. नाराज झाली. दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज काखेमध्ये मधुकरीची झोळी घेऊन आळंदीमध्ये आले. असं वाटलं होतं काल महादेव शास्त्री थोडं गोड बोलले म्हणून त्यांच्या दारात जाऊन पहिल्यांदा भिक्षा मागावी. ओम भवती भिक्षांदिही. कोण आलंय म्हणून महादेव शास्त्री बाहेर आले. तू? हो, मीच ज्ञानदेव. तू ज्ञानदेव? ज्ञाना म्हण की. आणि का कुरतडलास इथे माझ्या दारात? सकाळी सकाळी मला तोंड दाखवतोस? भूदेवा, आमचा काय दोष आहे? निरागस मुलं आहोत आम्ही, आणि मुलंही देवाघरची फुलं असतात असं तुम्हीच सांगतात ना. मग या पोटाच्या खळगीसाठी आम्हाला भिक्षा नकोय का? तुम्ही सामर्थ्यवान आहात, संपन्न आहात. आमच्यावरती दया करा आणि आम्हाला भिक्षा द्या. अरे फार मागे फिरून बोलतोस काय? आणि रागाने अंगणातलं शेण घेतलं आणि ज्ञानोबरायाच्या झोळीत टाकलं. योगी पावन मनाचा उगच नाही होत. अरे तुमचं साधं नाव घेतलं नाही तर चेहरा पडतो. जगातली विषमता सहन करण्याची ताकद यावी लागते अंगामध्ये. काय वाटलं असं ज्ञानोबरायांना? भूदेवा, इतका तिरस्कार असावा आमचा? परत गेले, अतिशय नाराज झाले.
मुक्ताईनं पाहिलं ते पिशवी धुवून घेतली. आपण उद्या पैठणला जाऊयात. आपले मामा आहेत तिथं, आईचे मामा कृष्णाजी देवपुढे, त्यांच्या मदतीनं धर्मपीठाच्या समोर आपली रीतसर तक्रार मांडू आणि आपल्याला न्याय देईल धर्मपीठ. विषण्ण अंतकरणाने चारी भावंड पायी चालत चालत सर्वप्रथम पुनतांब्याला आली, तिथून नेवाशाला आली, तिथून पैठणला गेली. पैठणला जाताच रस्त्यातच ब्राह्मण लोकांची भेट झाली. धर्ममार्तंडाची. नमस्कार भूदेवा, कोण आहात तुम्ही? आम्ही आळंदीवरून आलो होतो. विठ्ठल पंतांची आम्ही 4 लेकरं. हे निवृत्तीनाथ, मी ज्ञानदेव, हे सोपान आणि ही आमची बहीण मुक्ताबाई. अरे वा, नावं तर तुमची फारच मोठी आहे. भूदेव, नावामध्ये सुद्धा तिरस्कार असावा का? अरे काय मागं फिरून बोलतोस? तुझं नाव म्हणे ज्ञानदेव. होय, मी ज्ञानदेवच आहे. अरे मग नाव एक असलं म्हणजे काय माणूस मोठा असतो का? तो बघ, तो पालखीचा रेडा जो आला ना, पालखी घेऊन रेडा, तो पखालीचा रेडा सुद्धा त्याचंही नाव ज्ञानाच आहे. मग माऊली म्हणाल्या, त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. आत्मा सर्वांचा समान असतो भूदेवा. माणसं तिरस्कार आणि द्वेष करतात. अरे वा, फार ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करतोय. मग तुझा आणि त्याचा आत्मा एकच समजायचा? हो भूदेवा, रेड्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. मग रेड्याचा आणि तुझा आत्मा एक आहे तर मग आण रे आण, त्या रेड्याला इकडे घेऊन ये. झटका दिला आणि रेडा माऊलीच्या समोर उभा केला. काय नाव आहेस? म्हणाला, ज्ञानदेव. मग हाही ज्ञान आहे. मग बोल, जर तू खराच तुझा आणि त्याचा आत्मा एक असेल तर त्याच्या मुखातूनही आम्हाला वेद बोलावून दाखव. ज्ञानेश्वर महाराजाने रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला. इथे सहस्त्रदळ नावाचं चक्र आहे. ज्ञानोबरायांची ऊर्जा त्या रेड्याच्या अंगामध्ये संचारली. रेड्यामध्ये वेगळा संचार झाला आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, भूदेवा, कोणता वेद बोलायला लावू? डोळे चकाकले त्यांचे. भूदेवानं सांगितलं, ऋग्वेद बोलायला लावा. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या तोंडाकडे पाहिलं, वर हात केला, त्याला शक्ती दिली. ओम यज्ञामळे भूतवंतु. वेदाचा ऋग्वेद वाचायला सुरुवात केली. सगळे ब्राह्मण पळाले, वह्या आणल्या, पाहिले तर यांचं चुकलं होतं, पण तो रेडा बरोबर बोलत होता. चमत्कार झाला. चमत्काराशिवाय लोक नमस्कार करीत नाही. मग सगळेच लोक म्हणाले, बोला ज्ञानेश्वर महाराज की जय. जय. पहिल्यांदा बोलल्या गेलं सुखाचं. पहिल्यांदा कोणीतरी चांगलं म्हणलं, याचा लय आनंद झाला. ज्ञानदेवाने निवृत्तीनाथाकडे पाहिलं, तेही मनोमनी सुखावले. छान आहे, आता धन्य धन्य झालात. मग ते पैठणचे सर्व लोक घेऊन सिद्धासनाकडे गेले. ते आळंदीकरांना दिलेलं पत्र पैठणच्या धर्मपीठाला दाखवण्यात आलं. त्यांनी सांगितलं की बघूयात, आता तुमच्याकडून वेद तर बोललास, रेडा वेद बोलला, पण आमचाही एवढा मोठा अधिकार नाही की आम्ही तुम्हाला काही शुद्धीपत्र द्यावं. तुम्ही सत्पुरुष अवतारिक पुरुष दिसता, तुम्हाला शुद्धीपत्राची काय आवश्यकता आहे? तरी पण हे पैठणचं धर्मपीठ तुम्हाला शुद्धीपत्र देत आहे. शुद्धीपत्र घेतलं, खूप आनंद झाला आणि मग सगळे रडायला लागले. हे शुद्धीपत्र जर आमच्या बापाला दिलं असतं तर आमचे मायबाप आज जगात राहिले असते. कधी कधी माणसं निर्णय घेतात पण ती वेळ निघून गेलेली असते. पश्चातापाशिवाय हातात काही पडत नाही. त्या दिवशी सगळे रडायला लागले. आपल्या आईचे मामा कृष्णाजी देवपुढे यांच्याकडे मुक्कामी राहिले. आपल्या भाच्याला पाहून खूप आनंद झाला. खूप सुंदर स्वयंपाक केला. पण दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे पितृपक्षाचा कार्यक्रम होता. म्हणले, अरे वा, खूप छान झालं, आपण आलात, भाद्रपद महिना आहे
आणि आता पूर्वजांना जेव घालत असताना आमच्या पुढच्या पिढीलाही आम्ही तुमच्यासोबत हा सुंदर असा प्रसाद या ठिकाणी घेतोय. परंतु ज्ञानेश्वर महाराज हे चौघं भावंड कृष्णाजी देवकुळे यांच्या घरी थांबल्याची चर्चा पूर्ण पैठणमध्ये पसरली. ज्यांनी ते रेड्याचा ऋग्वेद ऐकला होता ते सोडून बाकीचे सगळे म्हणले पैठणही बाटलं. आता कृष्णाजी देवकुळच्या घरी जेवायला जायचं कसं? निमंत्रण दिलं सगळ्यांना, पण कोणीच पितर जेवायला आले नाही. 12-12:30ची वेळ असते पितर जेवण्याची. चक्कर मारली, हो हो म्हणले, पण कोणी आलं नाही. दुसरी चक्कर मारली, हो हो म्हणाले, पण कोणी आले नाही. डोळे भरून आले की माझे लेकरं या ठिकाणी आले आणि पैठणच्या लोकांनी जेवायला सुद्धा यायला नकार दिला. चेहरा पडलेला पाहून माऊलीने विचारलं, काय झालं मामा? बाळा हो, सांगायला कठीण जातं, पण तुम्ही आलात, तुम्हाला शुद्धीपत्रही मिळालं, परंतु आमच्या पितृपक्षात भोजनासाठी एकही ब्राह्मण आला नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मामा कशाला काळजी करता, दरवाजाचा वाडा लावून घ्या. हे नाही आले ना, यांचे मेलेले बापच जेवायला आणतो. ज्ञानेश्वर महाराज होते ते. ताट लावा बाळा. ताट लावल्यानंतर त्याचा प्रसाद ग्रहणच करावा लागतो. माझ्यावर विश्वास नाही का? लावा ताट. गंगाळभरून पाणी ठेवा पाय धुण्यासाठी. ज्ञानदेवा, अरे वाड्यात माणूस नाही, हे कसं करायचंय? विश्वास ठेवा माझ्यावरती. यजन्ते देवा पितृदेवाय नमः, भूदेवाय नमः. ज्ञानेश्वर महाराज हे सिद्ध संत होते. संकल्प केला, हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी सोडल्याबरोबर करंगळीच्या इथं बोट ठेवले आणि हे बोट आणि हे जे असतात ना, हे पितृपक्षाला असतं. इथे बोट ठेवून आवाहन केलं आणि हातातलं पाणी असं सोडल्याबरोबर जेवढ्या 50 लोकांना निमंत्रण दिले होते त्यांचे 50 जणांचे मेलेले बाप 50च्या 50 वाड्यात हजर झाले. लावा पात्र, बसा जेवायला. आणि मग जसा जसा उशीर झाला तसे तसे जे वाईट लोक असते ना, ते लय उनीवर टपून बसलेले असते. त्याचा स्वयंपाक वाया गेला पाहिजे, कोणी जेवायला नाही आलं पाहिजे. मग कडी लावून घेतल्यावर आत रडते का काय म्हणून पाहायला सगळेच जण येऊन बसले. तर यांच्या मेलेल्या बापाचे श्लोक सुरू होते. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणी जय यज्ञ कर्म. त्या दरवाजाच्या पटीतून ज्यानं आत नजर टाकली त्याला त्याचा मेलेला बाप दिसायचा, अंगालाच काटा यायचा. ते म्हणला, बाप जेवायला आला पण घरी बोलाव का, गेल्याला कशाला पुन्हा घरात. यांनी पाहिला आपला बाप आला, त्यांनी पाहिला आपला बाप आला. सगळ्या जणींनी दरवाजाला थापा दिल्या. आम्ही चुकलोत, आम्हाला तुमचा अधिकार कळाला नाही. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही माणसं नाहीत, ही साक्षात भगवंताचा अवतार आहे. तुम्हाला माहिती असावं सगळ्यांना, माणसं देवाचा जय जयकार करत होते, माणसं गेलेल्या महात्म्याचा जय जयकार करत होते, पण समोर बसलेल्या माणसाचा सत्कार आणि जय जयकार पैठणमध्ये पहिल्यांदा झाला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. माणसाने माणसाचं भजन करावं. अरे काय शाप आहे आपल्याला. आपण मेलेल्यांचे पवाडी करतो, मेलेल्यांच्या कथा करतो, मेलेल्यासाठी अन्नदान करतो, मेलेल्यांच्या आरत्या करतो आणि जिवंत माणसाला कायम टाळतो. काय शाप म्हणावा. हा शाप मुक्त प्रोग्राम हा योगी पावन मनाचा या कथेचा मोठा महत्वाचा भाग आहे. अरे मी तुमच्यात आहे ना, मग प्रामाणिक राहा, चांगले राहा, आपल्या कुटुंबाशी चांगले राहा. गेलेल्या व्यक्ती येत नसतात, ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. त्यांनी गेलेल्या पूर्वजांनाही परत बोलून जेवू घातलं. आणि मग आळंद पैठणकरांनी पहिला मोठा सन्मान माऊलीचा ठेवला. मोठा रथ सजवला, केळीची खांबं लावली, वाद्य जमवली आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताईची पैठणमध्ये पहिली मिरवणूक निघाली. काय तो आनंद असेल.
मग त्यांना असं वाटायचं एवढा वेळ आई बाबा पाहिजे होते, आम्ही जन्माला आलो त्याचं सार्थक झालं. त्या रथावर बसल्या बसल्या मुक्ताबाई म्हणाल्या, दादा अरे शुद्धीपत्र घेऊन आपल्याला मुंजीचीच काय गरज आहे, आपल्याला संस्काराची काय गरज आहे, आपल्याला लेकरं बाळ तरी कशाला हवेत. आता समाजच आपलं लेकरं बाळ आहे, हा समाज आपला सुपुत्र असतो. आणि मग प्रत्येकाच्या दारात रथ गेला, या चौंडगाई भावाचे पाय धुतल्या जायचे, पायाचं ऑक्शन कपाळाचं व्हायचं, ओवाळणी घातल्या जायची. आणि मग त्या दिवशी मानवी जीवनाचं मूल्य, सत्य, तप, सहिष्णुता आणि त्यागाचं दर्शन घडलं. यालाच म्हणतात योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन पावन मनाचा, योगी पावन मना, पावन मना.